तेच घेतात जे संकटांवर मात करतात. पाहायला विसरू नका उत्तुंग भरारी SMS प्लस या चॅनलवर. नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रो, जर आमचं चॅनल लाईक केलं नसेल तर प्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा. आज एक वेगळा विषय आम्ही आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून इथं मांडतोय, ते म्हणजे बालदंत रोग कसे होतात आणि अगदी 1 दिवसाच्या बाळापासून ते 13 वर्षाच्या मुलापर्यंत या दातांच्या समस्या सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि याच्यावरती शस्त्रक्रिया करणं, उपचार करणं हे त्याहूनही अवघड आहे. तर कशा पद्धतीनं हे उपचार केले जातात ते आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही आपणापुढे मांडणार आहोत. ते म्हणजे चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक, मराठा समाज भवनच्या समोर हे जे क्लिनिक आहे एस टी स्टँड रोड सांगलीजवळ, ते प्रसिद्ध बाल दंतरोग तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर अनिल पाटील MDS आहेत. तर आपण आज त्यांच्याकडून मुलांच्या दातांचे सर्व विकार आणि त्यावरती अत्याधुनिक उपचार जाणून घेणार आहोत. डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. आणि नमस्कार श्रोते मंडळी आणि आमचे चिमुकल्या दोस्तांनो. डॉक्टर, अतिशय चांगला विषय आज तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या सर्व दर्शकांना इथे समजतोय. कारण दातांचं आरोग्य अगदी लहान मुलांपासून, म्हणजे दात किडलेले असतात, त्याच्यावरती ते दात दुखत असतात, तर त्यांच्यावरती उपचार करणं हे खूप मोठं अवघड काम आहे आणि ते तुम्ही करत आहात. गेली 13 वर्ष हा तुमचा मोठा अनुभव आहे. तर हे सर्व आमच्या दर्शकांना इथे जाणून घ्यायचं आहे. प्रथम कौटुंबिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया, काय सांगा? खरं सांगायचं तर जमदाडे सर, कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे शेतकरी कुटुंबातील आमचे आजोबा अच्छा शेती करायचे. प्रॉपर तुम्ही? पण तुरची तासगाव गाव आमचं. अच्छा. जिकडे आपलं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. अगदी बरोबर, प्रसिद्ध आहे तुळशी. शेतीमध्ये पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं पण शिक्षणाची त्यांना आवड होती. अच्छा. त्यामुळे वडिलांनी हालाकीमध्ये मध्यम वर्गामध्ये शिक्षण घेतलं आणि ते स्वतः शिक्षक बनले. अरे वा, व्हेरी नाईस. आणि त्यामुळं घरातूनच शिक्षणाचं बाळकडू आणि संस्कार आणि एक प्रकारची शिस्त हे आपोआपच ते आमच्यामध्ये ते गुण बिंबवले गेले आहेत. बरोबर बरोबर. आणि शिक्षकांची बदली होत असते दर 3 ते 5 वर्षांनी. त्यामुळे नवीन वातावरणाशी जुळवून घेणे, नवीन गावाशी, नवीन मित्रांशी बरोबर, आणि जुनी नात्यांची विण घट्ट ठेवणे, त्याचबरोबर समायोजन क्षमता वाढली ऑटोमॅटिक. त्यामुळं सामाजिक जाणीव आणि समस्या आणि भावनिक जी ओढाताण आहे त्याच्याशी बॅलन्स करणं हे लहानपणापासूनच जमलं गेलं. त्यामुळे बरं, तुमचं शिक्षण नेमकं कितीपर्यंत झालं? म्हणजे माझं शालेय शिक्षण तासगावमध्येच झालं मुख्य करून. त्याच्यानंतर मी वसंतदादा पाटील डेंटल कॉलेजला सांगलीमध्ये BDS केलं. अच्छा. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मी नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई, जे आपल्या आशियामधलं प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे. अगदी बरोबर. तिकडे मी माझं पीडियाट्रिक डेंटिस्ट्री या भागामध्ये MDS केलं. त्याच्यामध्ये डॉक्टर, म्हणजे आता BDS झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस कुठे कुठे केली? ॲक्च्युली BDS झाल्यानंतर खूप यक्ष प्रश्न होता की आता प्रॅक्टिस करायची की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. अच्छा. पण मी ज्यांच्याकडे अनुभवासाठी जात होतो, जे इस्लामपूरचे डॉक्टर सुहास कुलकर्णी सर म्हणून. अच्छा. त्यांच्याकडे मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो की ज्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपल्या आरोग्य सुविधा पुरवताना कसं करता येऊ शकते. अच्छा. जसं आपण आजकाल ऐकतो की सिंगल सिटिंग रूट कनाल आहे, डिजिटल एक्सरे आहे, किंवा रूट कनालमध्ये रोटरी एंडोडॉन्टिक्स आहे, किंवा दातांचे फोटो घेऊन त्याच्याविषयीच्या समस्यांची चर्चा करणे, स्माईल डिझाईन करणे. ह्या सगळ्या गोष्टी साधारणपणे 2001-2 साली त्यांच्या दवाखान्यात त्या अगदी खूप इझिली हँडल करताना बघितल्या की पेपरलेस डेंटिस्ट्री किंवा पेपरलेस हॉस्पिटल जे आपण म्हणतो आजकाल. अच्छा. की ग्रीन अर्थ आपण म्हणतो की पेपर वाचवला पाहिजे, वृक्षतोड वाचवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव बघितला
आणि प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट जास्त मनाला आकर्षित करते. त्यामुळं मग त्यांच्याकडे हा एवढं सगळं आधुनिक उपचार आणि त्यांची पेशंट हँडल करण्याची एक वेगळीच कला होती की ते कितीही अवघड शस्त्रक्रिया असू देत ते शांतपणे हँडल करायचे. म्हणजे त्यातून तुम्ही ठरवलं की स्पेशलायझेशन केलं पाहिजे. मग त्यांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत गेलं. त्याचबरोबर आमचे काही सिनियर डॉक्टर होते, सिनियर आमचे डेंटिस्ट मित्र होते किंवा आमचे काही शिक्षक होते, त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं की नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं खूप चांगलं आहे की तुम्ही एका विशिष्ट क्षेत्रामधले स्पेशलिस्ट होऊन जाल आणि त्याचा आपल्या समाजाला, भागाला तो फायदा मिळेल. आता मला BDS असू दे किंवा MDS असू दे, तुम्ही बालदंत तज्ज्ञ म्हणजे झालात किंवा हे लहान मुलांचाच विभाग का निवडला? त्याचे एक थोडे खूप चांगला प्रश्न ॲक्च्युली की ज्यावेळेला मी हे BDS करत होतो त्यावेळेला असं जाणवलं की छोट्या बाळांपासून वयस्क व्यक्तीपर्यंत आपल्याला सगळ्यांचाच उपचार करावा लागतो. वेगळ्या प्रकारचे शस्त्रक्रिया असतील, दातांची कवळी असेल, रूट कनाल असेल, कॅप बसवणं असेल किंवा लहान मुलांना सिमेंट भरणं, त्यांचे रूट कनाल. पण जो प्रतिसाद किंवा जे रिस्पॉन्स आहे उपचार करताना किंवा उपचार केल्यानंतर, लहान मुलांचा उपचार करताना तो BDSला असताना खूप अवघड वाटायचा. पण तो योग्य उपचार झाल्यानंतर, बाळाचं दुखणं थांबल्यानंतर त्याचा जो रिस्पॉन्स असायचा तो आतून असायचा की काका माझा दात दुखायच थांबला, तुम्ही खूप छान केलं आणि माझा दात आता व्हाईट झालेला आहे. क्या बात आहे. तो जो निष्पापण निरागसपणा जो आहे तो माझ्या मनाला खूप भावला की आपण सगळ्यांचे उपचार करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी व्यवहार, आनंद आहे, व्यवहार आणि षड्रूपींचा कुठेही तिथे टच नाहीये. ते अगदीच निष्पापणे निरागस मन आहे त्या बाळांचं. त्यांना जे वाटतं मनापासून चांगलं, बरोबर, ते नकळतपणे आपल्याला बोलून जातात. डॉक्टर, आता तुम्ही म्हणजे शेकडो मुलांवरती उपचार तुम्ही केलेले आहेत. अगदी एक आम्ही तुमचं पॅम्पलेट वाचलं 1 दिवसाच्या बाळापासून. तर हे करताना म्हणजे काय आयडियाज वापरावे लागतात? कारण हे मुलाला तरी शांत केलं पाहिजे, अगदी आई बाबाला सुद्धा मुलं शांत बसत नाहीत, ते तुमच्या पुढे येऊन कशी शांत बसतात? लहान मुलं आपल्या आई वडिलांचं तर ऐकतातच आणि त्यांना रोल मॉडेल म्हणून फॉलो करतात. त्याच्यानंतर ते त्यांच्या शिक्षकांचं ऐकतात. अच्छा. कारण गुरु शेवटी आदर्श असतो, खूप आदर्श आहे. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे म्हटल्यानंतर एक अनामिक भीती असते त्याच्या मनामध्ये, कारण का कुठेतरी पालकांनी आणि समाजाने सांगितलेलं असतं तू चॉकलेट खातो, तुझं दात दुखेल, डॉक्टरकडे घेऊन जाईल मी, डॉक्टर तुला इंजेक्शन देतील. खूप त्याने ऐकलं नाही तर त्याला सांगतात की तुझं दात काढून टाकू. तो थोडासा घाबरलेला असतो बाळ. आणि डॉक्टर तसा कुणालाही, सामान्य माणसालाही आवडत नाही दवाखान्यात जाणं, कारण डॉक्टर म्हणजे दुखणं आहे, सुई टोचून घेणं आहे. तेव्हा ती भीती असते, ती भीती मनातून काढायला, त्याच्याशी संवाद साधायला आणि खेळीमेळीचं वातावरण तयार करायला, निर्माण करावं लागतं, थोडं वेळ द्यावा लागतो. की त्याला एकदा कळालं की दवाखान्याचं वातावरण कसं आहे, टॉईज आहेत, कार्टून्स प्ले होतात, तर तो वातावरणातला फरक आणि त्याच्याशी बोलण्यातला त्याच्या बौद्धिक आणि सामाजिक क्षमतेनुसार त्याला जर आपण बोललो, त्याची कुठली शाळा आहे, त्याच्या खेळामधल्या आवडी काय आहे, त्याची आवडीची गेम कोणता आहे किंवा स्टोरी कुठली आवडते, राईम कुठली आवडते, त्या पातळीवर जर संवाद झाला किंवा कलर कुठला आवडतो, तर त्या संवादातून त्याच्या मनातलं भीती कमी करता येते आणि अँझायटी कमी होते. आणि तो 1-2 व्हिजिट नंतर एवढा रुळतो की त्यांचे आई वडील दवाखान्याच्या आत यायच्या अगोदर तो बाळ दार ढकलून आत येऊन बसलेला असतो, काका मी आलो. आणि ते म्हणतात तर मला हे कार्टून लावून द्यायचे तुम्ही. अच्छा, बरोबर. म्हणजे ते अगदी मित्रत्वाचं नातं तयार होतं. थोडा वेळ द्यावा लागतो. पहिल्या 1-2 व्हिजिटमध्ये आपण तशी अपेक्षा ठेवणं थोडं चुकीचं आहे. थोडक्यात म्हणजे सायकिस्ट सुद्धा व्हावं लागतं आपल्याला सायकोलॉजी मुलांची समजून घेण्यासाठी. खूप छान डॉक्टर, खूपच छान. म्हणजे सर्व मुलं लहान आणि सर्व पालकांच्या मनातली भीती तुम्ही या उपचाराच्या माध्यमातून इथे सांगितलेली आहे. नक्कीच मित्रांनो, जर काही छोटे मोठे काही आपले दातांचे विकार असतील तर तात्काळ आपण चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक
मराठा समाज भवनच्या समोर सांगली इथं भेट द्या आणि मुलांचे जे अंगावर मुलं काढतायत आजार, तर त्या आजारातून तात्काळ तुम्ही बरे हो. तर डॉक्टर, या पद्धतीनं आपले उपचार आता सध्या सुरू आहेत, पण गेल्या 13 वर्षापूर्वी तुम्ही क्लिनिकची स्थापना केली, पण स्वतःचं क्लिनिक टाकावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे उद्देश, ध्येय आणि उद्दिष्ट काय होते? मी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर ज्या वेळेला विचार केला की आपलं भविष्यातील वाटचाल कशी करायची, नोकरी हा सोपा आणि सरळ मार्ग होता. बरोबर. आणि वडील शिक्षक असल्यामुळं घरी संस्कारमय वातावरण असल्यामुळं तो एक धोपट मार्ग आणि चांगला होता. पण लक्षात आलं की माझ्या क्षेत्रामध्ये बालदंतरोग तज्ञमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुविधा नाही आहे. अच्छा. असं डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं. मग ती सुविधा ह्या ठिकाणी पुरवणं ही कुठेतरी आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. ती उणीव भरून काढणं आणि आपल्या या भागातील लहान बाळांना आरोग्यपूर्ण सुविधा पुरवणं. त्यामुळं मी स्वतःचा दवाखाना चालू करायचं ठरवलं आणि तो 2008 साली त्याची स्थापना केली. कारण बालदंतरोग तज्ज्ञ हे खूपच कमी आहेत आणि आपल्या जवळजवळ 2 ते 3 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे. तर डॉक्टर, आता हे एवढ्या मोठ्या जिकिरीने तुम्ही सुरू केलं स्वतःचं क्लिनिक, तर पहिल्यांदा काय अनुभव आला? म्हणजे प्रथम अनुभव, कारण सगळं व्याप करून करावं लागतं, लगेचच पेशंट्स येतील किंवा माउथ पब्लिसिटी कधी व्हायची, काय व्हायची, हे अनेक प्रश्न डॉक्टरांपुढे असतात. तर पहिला अनुभव काय? नाही, हा ब्रँच स्पेशलायझेशन युनिक असल्यामुळं तसं फार अडचण काय आली नाही. कारण का जे आपले परिसरातले म्हणजे सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा ह्या परिसरातले जे सिनियर डॉक्टर आहेत, सहकारी आहेत, डेंटिस्ट आहेत, या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. कारण त्यांनी मला वेळोवेळी सल्ला, मार्गदर्शन आणि पेशंटला योग्य प्रकारे गाईड केलं की आपल्या बाळाचा दात दुखतोय तर तुम्हाला बाळाच्या डेंटिस्टकडे गेलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण का त्याच्या उपचारातील बदल, बाळाच्या हाताळण्यातील बदल किंवा जी साधनं आहेत, ज्या मशीन्स आहेत किंवा जे उपचार करताना लागणारे मटेरियल्स आहेत, ह्याच्यामध्ये जो बदल आहे तो तुम्हाला योग्य प्रकारे मिळेल. त्यामुळे ह्या परिसरातले डेंटिस्ट, डॉक्टर, सिनियर मित्र, सहकारी, नातेवाईक ह्या सगळ्यांनी एक योग्य प्रकारे सामाजिक जागरूकता निर्माण केली की तुमच्या बाळाचा दात दुखतोय ना, तर तुम्ही बाळाच्या दाताच्या डॉक्टरांकडे जावं. तो त्यांचं सहकार्य लाभल्यामुळं तो कधीच मला प्रॉब्लेम जाणवला नाही की ह्या सेट झाला. हा, अच्छा, खूप छान. मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की मुलांचे दाढ किडणे किंवा दात किडणे आणि दात दुखणे हे 2च विकार आपल्याला माहिती आहेत, पण असे बरेचसे विकार आहेत. आपण डॉक्टरांकडून ते जाणून घेऊया. तर डॉक्टर, बाल दंतरोग हे कोणकोणते असतात आणि ते कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि ते कुठून, कोणत्या वयापासून सुरुवात होतात? खूप सुंदर प्रश्न आहे, एकदम सुंदर गुंजाळे सर. आता वय वर्ष 1 दिवस पासून आपण ह्याचा विचार करू शकतो. जन्मलेल्या बाळाला दुभंगलेला टाळा असतो, त्याला दूध पिता येत नाही, ते नाकावाटे बाहेर येऊ शकतं किंवा छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये जाऊ शकतं. अशा बाळाला आपण फिडिंग अप्लायन्स देतो. अगदी जन्मल्यानंतर लगेच आम्हाला कॉल येतो की डॉक्टर, दुभंगलेला टाळा आहे या बाळाला, त्याला उपचारांची गरज आहे, पिऊ शकत नाही ते. त्याला आपण फिडिंग अप्लायन्स दिलं ना ते पिऊ शकतं. कालावधीनं त्याची सर्जरी होऊन बाळ बरा होतो. जन्मताच काही मुलांना दात असतात. ते दात नाजूक आणि हलणारे असतात, त्यामुळे आईला पाजण्यासाठी त्रास होतो. बाळाला जिभेच्या आतमध्ये जखम होते दात शार्प असल्यामुळे. त्याचबरोबर दात तो थोडा हलत असतो, त्याची मुळांची घट्टपणा एवढा नसल्यामुळं तो गिळला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळं बाळाच्या ओव्हरऑल आरोग्याला खूप धोका असतो. अशा वेळेला तो बाळ 1 दिवसाचा आहे, 4 दिवसाचा आहे, याचा विचार न करता ठराविक काळजी घेऊन आपल्याला तो दात काढावा लागतो. म्हणजे अगदी 1 दिवसाच्या बाळापासून हे समस्या आहे दंतमुख आरोग्याच्या, ह्याचे उपचार आपण करू शकतो. हिरड्यांचे आजार आहेत, हिरड्यांमध्ये सूज येणं, पॉलिप होणं किंवा गालाला, चेहऱ्याला सूज येणं, दातामध्ये इन्फेक्शन आत जाऊन त्याच्यामुळे आतमध्ये हाडामध्ये सिस्ट किंवा ग्रॅन्युलोमा तयार होणं, दातांना मार लागणे किंवा मुलांच्या काही सवयी असतात की तोंडामध्ये अंगठा घालणे, झोपताना तोंडाने श्वास घेणे किंवा नखं काढणे,
आणि काही चॉकलेट्स खाणे, बिस्किट खाणे. त्यामुळे दातांच्या किडीमुळे जे होणारं दुखणं आहे ह्या गोष्टी सोडून अच्छा. बाकी बऱ्याच दंतमुख समस्या असतात. जसे वेडेवाकडे दात आहेत, दातांमध्ये फटी आहेत, ओठांचा आकार अनियमित आहे, जीभ खाली टाळायला चिकटली असल्यामुळे बोलण्यामध्ये अडथळा किंवा स्टॅमरिंग आहे. म्हणजे हे जर वेळीच केलं तर चेहऱ्याचं सौंदर्य सुद्धा त्याच्यामध्ये वाढू शकतं, हो, चांगलं दिसू शकतं. दातांचं सौंदर्य आणि चेहऱ्याचं सौंदर्य आता आपल्याला ह्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला तो अनुभव आला असेल की आपण सगळ्या गोष्टी ऑनलाईन करतो. अगदी बरोबर. त्यामुळं आपला फोटो ही समोरच्याला आयडेंटिटी असते, आपला चेहरा आणि आपलं हास्य हे समोरच्यासाठी आयडेंटिटी. मला वाटतं डॉक्टर बोलताना सुद्धा त्रास होतो, बोलताना सुद्धा स्पष्ट उच्चार येत नाही. हो हो हो. दातांमध्ये जर फटी असतील, दात वेडेवाकडे असतील किंवा जबड्यांची ठेवण पुढे मागे असेल किंवा जिभेचा जर शेंडा आहे तो चिकटला असेल खाली, तर त्याच्यामुळे उच्चारातील स्पष्टता आणि जो मुलाचा जो सेल्फ इमेज आहे किंवा जो कॉन्फिडन्स आहे तो लो होतो, की हसण्यामध्ये, समाजामध्ये मिसळण्यामध्ये, मैत्रीपूर्ण वातावरण तयार करण्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो आणि त्याच्यामुळे बालाचा जो मानसिक विकास व्हायला पाहिजे तो होत त्या योग्य टप्प्यामध्ये, त्या वयानुसार त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडतो. बरोबर. डॉक्टर, आता म्हणजे बाल दंतरोग हे जे आहेत ते आता 1 दिवसाच्या मुलापासून जवळजवळ 13 वर्षाच्या मुलापर्यंत आपण म्हणजे ते पेशंट तपासतो. तर याची कारणं म्हणजे कोणती अनुवंशिक असतात, काही खाण्यापिण्याचीच कारणं कुठली सांगता येतील? अनुवंशिक अगदी कमी प्रमाणात हा विषय आहे. शेवटी हा एक जीवाणूमुळे होणारा आजार आहे. कीड लागणे, एस्मिटास म्हणून जे बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, हे दातांमध्ये अडकलेल्या अन्नावर प्रक्रिया करून त्याच्यामध्ये आम्ल तयार करून दाताच्या एनेमल डेंटिनमधलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, फ्लोराईड हे विरघळून जातं आणि त्याच्यामुळे कीड लागते. पण ते आपल्या लाळेमध्ये नॉर्मली पण ते बॅक्टेरिया असतात, पण ते आपल्याला हार्म करत नाहीत. जोपर्यंत आपल्या जीवनशैलीमध्ये फरक पडतो, हा जीवनशैली किंवा लाईफस्टाईल डिसीज म्हणू शकतो. अगदी बरोबर. की आपलं गोड चिकट खाणं, वारंवार बेकरीचे पदार्थ खाणं आणि ताज्या फळं, भाज्या, कच्चे सलाड हे न खाणं, ब्रश व्यवस्थित न करण्याचा अभाव, पाणी कमी पिलं जाणं किंवा चुळा कमी भरणं जेवल्यानंतर, हा जीवनमानातील बदल आहे आणि त्याच्यामुळे होणाऱ्या ह्या खरं तर समस्या आहेत. त्याच्यासाठी वेळ दिलाच पाहिजे खरं. हा, त्यासाठी नक्की वेळ दिला पाहिजे. आता यामधून म्हणजे आता हे होऊ नयेत आजार, यासाठी उपाय कोणते किंवा कोणती काळजी घ्यावी? आता मी जसं सांगितल्याप्रमाणे की आपण आहारामध्ये थोडासा वापर, कच्च्या भाज्या आणि फळांचा योग्य प्रकारे धुवून वगैरे स्वच्छ करून वापर केला पाहिजे. ब्रशिंग 2 वेळेला नियमितपणे केलं गेलं पाहिजे आणि ते शक्यतो पालकाने केलं तर खूपच उत्तम. कारण लहान मुलांच्या मनगटामध्ये 3 डायमेन्शनल इमेजिंग किंवा स्ट्रक्चरिंग नसतं की सगळ्या बाजूने दात ब्रश झाला पाहिजे. तो स्पेशल रेकग्नेशन नसतं, मेंदूची तशी वाढ नसते आणि मनगटातील कौशल्य कमी असतं. त्यामुळे 4ही बाजूने दात आतून स्वच्छ होतो, मागच्या दाढा स्वच्छ होतात, हे फक्त पालकच बघू शकतात. तर पालकांनी थोडंसं वेळ घेऊन योग्य प्रकारे ब्रशिंग केलं, 2 पैकी 1 वेळ जर त्यांनी ब्रशिंग केलं आणि 1 वेळ त्यांनी सुपरवाइज केलं की बाळा कसं ब्रश करतोय, तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या बाळाला होईल. आता डॉक्टर, उपचार करण्याच्या पद्धती या कोणकोणत्या आहेत? म्हणजे कशा पद्धतीने आपण हे उपचार कुठल्या कुठल्या आजारावरती जे दंतरोग आहेत त्याच्यावरती कसे कसे उपचार केले जातात? तर उपचार जर आपण सांगायचं म्हटलं, अगदी आग्रहानं सांगायचं म्हटलं, जे आपले दिव्यांग मुलं आहेत किंवा मूकबधीर मुलं आहेत, ह्यांना थोडं आपल्याला वेगळ्या प्रकारे त्यांच्या दातांच्या समस्या असतात, आरोग्याच्या समस्या असतात. त्यामुळं त्यांच्या डॉक्टरांच्या तपासण्या आणि त्यांच्या बाकी सर्वसाधारण आरोग्याचं काय स्टेटस आहे याचा विचार करून आपल्याला मग त्यांना कॉन्शियस सिडेशनमध्ये किंवा जनरल एनेस्थीशिया, संपूर्ण भुलीमध्ये आपल्याला त्यांचा उपचार करावा लागतो. त्याचबरोबर जसं 1 दिवसाच्या बाळापासून 13 वर्षाच्या मुलापर्यंत उपचार करणं म्हणजे प्रत्येक वयाच्या टप्प्याला जी बौद्धिक वाढ आहे किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे किंवा त्याचं सोशल अंडरस्टँडिंग आहे किंवा अननोन एन्झायटी आहे, ह्या सगळ्याला हँडल करत उपचार करावा लागतो. त्याची मानसिक शारीरिक बुद्धिमत्ता. म्हणजे मग त्याच्यात अगदी दाताची कीड लागू नये म्हणून प्रिव्हेन्शन प्रोग्राम करणं, दाताला फ्लोराईड ॲप्लिकेशन करणं, फिट अँड फिचर सिलेंट अप्लाय करणं किंवा SDF ॲप्लिकेशन करणं, त्यापासून दात तुटलाय किंवा दात पक्का खेळताना पूर्णपणे गळून पडलेला आहे खाली जमिनीवर, तो दात पुन्हा रिइम्प्लांट करणं, त्याच्यावर प्रक्रिया करून
आणि तो फिक्स करणं 8-10 दिवसासाठी, आणि तो पडलेला दात पूर्णपणे पुन्हा त्याच्या आयुष्यात, त्याच्या स्माईलमध्ये अगदी निरोगी ठेवणं तोंडामध्ये, त्याचा आनंदच वेगळा आहे. नक्कीच. की त्याचा हसण्याचा समोरचा पक्का दात गेलाय. लहान बाळ आहे, आता 7 वर्षाची मुलगी आहे असं समजा, आणि तिचा तो हसण्याचा दात गेला आणि इथे फट दिसते. अच्छा. ते स्माईल विचार करा, त्या बाळासाठी तो एक दुःखाचा इमोशनल मोठा, आणि अगदी मेंटल बरोबर. ट्रॉमा आहे की मी हसल्यावर इथे दात नाहीये ते मला, हसणारच नाही. आणि माझ्या मैत्रिणी आजूबाजूचे. आणि माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांचे समोरचे दात चांगले आहेत आणि मला दातच नाही. मला हसतील. हा, तर तो जो कॉन्फिडन्स तयार होतो मुलांमध्ये ह्या उपचार तो पद्धती कुठेतरी थांबला जातो. येस डॉक्टर. तर आता याची म्हणजे आता हे जुने परंपरागत उपचार पण बरेचसे डॉक्टर्स करतात, तर अत्याधुनिक उपचार पद्धती आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण कुठली अवलंबलेली आहे? आपल्या सांगली, मिरज, कोल्हापूरचा जर विचार केला आपण, तर आपल्याकडे मेडिकल हब आहे. त्यामुळं सगळे डॉक्टर किंवा हॉस्पिटल थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या उपचारामध्ये अपग्रेडेशन, इन्स्ट्रुमेंट अपडेशन किंवा नवनवीन कॉन्फरन्स सेमिनार अटेंड करून नवीन स्किल्स आणि मशीन्स हे अपडेट करत असतात आपल्या भागामध्ये. तसंच आम्हीही स्वतः लेझरचं ॲप्लिकेशन करतो. मग त्याचा उपचार बिन टाक्याची शस्त्रक्रिया असेल किंवा प्रिव्हेन्शन प्रोग्राम आहे, अल्ट्रामॅग्नेटिक रेस्टोरेटिव्ह ट्रीटमेंट आहे, जेणेकरून दातांची कीड सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला ते रिव्हर्सिबल आहे त्याच वेळेला ती कीड कुठल्याही उपचाराविना मशीन न लावता ती बरी होते. अच्छा. आणि संपूर्ण बोलीखाली जे उपचार करायचा आहे, ज्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोमची मुलं आहेत, सेरेब्रल पाल्सी आहे, ऑटिझम आहे, की त्याच्यासाठी उपचाराच्या बऱ्याच मर्यादा आहेत, त्याचे बरेच निकष पण आहेत. अच्छा. आणि त्याच्या थोड्या त्यानुसार त्यावेळेला ते करावं लागतं. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स उपचार करता येतात, पूर्ण बोलीखाली उपचार देऊन, आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह उपचार होतात. म्हणजे एकदा उपचार केला की तोंडामधले सगळे दात आणि हिरडी आणि जे काय मुख आरोग्याशी संबंधित तक्रारी आहेत त्या सगळ्यांचे निराकरण एका व्हिजिटमध्ये होऊन जात असते. बरोबर. तर डॉक्टर, गेली 13 वर्ष तुमचं डेंटल क्लिनिक हे प्रसिद्ध आहे, तर या माध्यमातून तुमचं वेगळेपण, तुमची स्पेशालिटी किंवा एक वेगळेपण तुम्ही नेमकं काय सांगाल? की दातांचं आरोग्य हे आपल्या सर्वसाधारण आरोग्याचं मूळ पाया आहे, आणि लहान मुलं हे मोठ्या माणसाची प्रतिकृती नाही आहे. त्याचा स्वतःचा एक स्वभाव आहे, त्याला स्वतःला एक आशा, निराशा, सुख, आनंद, अपेक्षा ह्या सगळ्या व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याचा एक तो वेगळा आहे. त्यामुळं तो समजून घेतला पाहिजे. अगदी की त्याने आपण सांगितलं तसंच ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आणि असं विल्यम्स वर्ड्सवर्थनं एका कवितेमध्ये म्हटलेलंच आहे की चाइल्ड इज फादर टू द मॅन. अगदी बरोबर. ही लहान मुलं आपल्याला बरंच काही शिकवून जातात त्यांच्या नकळत, त्यांच्या निरगसतेतून. त्यामुळं त्यांना चांगला आरोग्य सुविधा देणं, चांगलं आरोग्य पुरवणं म्हणजे भावी जी पिढी आहे, भावी नागरिक आहे भारताचा, तो सदृढ आणि त्याचं पूर्ण मानसिक शारीरिक आरोग्य त्याचं पूर्ण, त्याचं पचन आहे, अन्न चावण्याची प्रक्रिया आहे, संवादशैली आहे, ह्या सगळ्यामध्ये दाताच्या आरोग्याचा खूप मोठा पाया आहे. की दाढा मजबूत असतील तरच आपल्याला अन्न चावून खाता येणार आहे, त्याचं पचन, आनंद घेता येणार आहे सगळ्या गोष्टींचा. मुख्य गोष्ट अशी आहे सर की आपल्याकडे अशी थोडी गैरसमज काही वेळेला असतो काही पालकांमध्ये की दात दुधाचे पडून येतात, डॉक्टर गरज आहे का खरं? अच्छा. पण दुधाचे दाढ आपल्याला तोंडामध्ये 12 वर्षापर्यंत असतात, आणि आपल्याला हे दाढ पडून दुसरे दात येतात ते 12 वर्षानंतर, 11 वर्षानंतर येतात. काही वेळेला 15व्या वर्षी सुद्धा येतात काही मुलांमध्ये दुधाचं दाढा पडून त्या ठिकाणी येणारे पक्क्या दाढा. त्यामुळे आपल्या वाढीचा जो वेग आहे लहान बाळांचा, 6 ते 10 वर्ष हा वाढीचा वेग मुलांचा सगळ्यात जास्त आहे. नक्कीच. की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, मग शारीरिक असेल, बौद्धिक वाढ असेल, पटापट कॅच करण्याची क्षमता त्याची वाढलेली आहे, तो बाहेर पडलेला आहे. मग त्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या मॅक्झिमम स्पर्टमध्ये जर त्या बाळाच्या दाढा निरोगी नसतील, त्याला योग्य प्रकारे त्याच्या आवडीचं पौष्टिक अन्न खाता येत नसेल आणि खाल्लेलं त्याला पचवता येत नसेल, दात तुटलेले असल्यामुळं, दुखत असल्यामुळे तो खात नाही एका बाजूने, तर त्याची शारीरिक वाढ खुंटते
अगदी आणि त्याचा मानसिक आणि बौद्धिक विकासावरही त्याच्यावर परिणाम परिणाम नक्कीच होतो, होतो. शाळेतल्या अभ्यासावरही दूरगामी परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो. त्यामुळं ह्या दातांची गरज बरोबर, आत्ताच खूप जास्त आहे. अगदी बरोबर. आणि हे सगळं व्यवस्थित अगदी म्हणजे मानसिक, शारीरिक आणि त्याच्यावरचे प्रात्यक्षिक उपचार हे सगळं तुम्ही एकत्र करत आहात. खूप छान डॉक्टर. म्हणजे जवळजवळ 15 ते 16 तास तुमची ड्युटी ही असते आणि मुलांसाठी आपण डॉक्टर आहोत, आपण तो पेशा पत्करलेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला वेळ हा दिलाच पाहिजे मुलांसाठी. तरी पण आता हे करत असताना क्लिनिक एवढं मोठं चालवणं सोपं नाही आहे. हे करताना काही सामाजिक काम करण्यासाठी वेळ मिळतो का, किंवा सामाजिक कार्य आपलं काय सांगा? नाही, सामाजिक कामाची मला खरंच आवड आहे. आपण मग ते जायंट्स ग्रुप ऑफ सांगलीच्या माध्यमातून, ज्याचं मी आता ह्या वर्षी अध्यक्ष आहे. अच्छा. त्याचबरोबर इंडियन डेंटल असोसिएशन, ISPPD, इंडियन पिडियाट्रिक असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन ह्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक सेवा, व्याख्यानं, पालकांच्या आणि शिक्षकांची आरोग्याविषयीचा संवाद आणि जागरूकता निर्माण करतो. अच्छा. काही संस्थांना मदत. अच्छा. पण आपण केलेल्या दातृत्वाची चर्चा करू नये, त्यामुळे त्याच्यावरची चर्चा आपण थोडी कमी करू. खूपच छान डॉक्टर. आता मध्ये तुमच्या एका पुस्तकाविषयी पण ऐकलेलं होतं, काय सांगा? कोविडच्या पहिल्या वेव्हमध्ये बऱ्याच पेशंटच्या तक्रारी होत्या. त्यांना घरी कोविड पेशंट असल्यामुळं येता येत नव्हतं हॉस्पिटलला. त्याचबरोबर काही ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळं, प्रवासातील निर्बंध असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते, पण बाळाचं दात दुखत होतं. औषधं घेऊन पण दात दुखणं काही अंशी कमी होत नव्हतं. त्यावेळेला त्यांचं खूप रिक्वेस्ट होती की डॉक्टर काहीतरी करा, दाताचं दुखणं बाळाचं कमी करा. त्यावेळेला मला एक विषय सुचला की अशा इमर्जन्सीमध्ये पालकांच्या हाताशी काहीतरी हवं आहे की त्यांनी दाताची काळजी कशी घ्यावी. दात दुखणं घरीच 4 ते 8 दिवस जोपर्यंत आपण जाऊ शकत नाही, कसं कमी करावं. त्यासाठी मी एक पुस्तक लिहिलं, नो मोर टूथेक. अच्छा, म्हणजे पुस्तक वाचून तुम्ही घरच्या घरी उपचार करा. उपचार नाही की दुखणं तात्पुरतं आपल्याला कसं थांबवता येईल, बेसिक काळजी कशी करता येईल. अगदी बरोबर. ते अमेझॉनवर अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी प्रस्तावना दिली आहे ते आपले माननीय मंत्री विश्वजित कदम साहेब यांनी त्यांच्या वेळ काढून प्रस्तावना दिलेली आहे त्या पुस्तकाला. खूप छान. मित्रांनो, डॉक्टरांचं पुस्तक जरूर वाचा. तर डॉक्टर, आयुष्यामध्ये आता गेल्या अनेक बरे वाईट प्रसंग घडत असतात. 13 वर्षामध्ये तुम्ही सुद्धा शेकडो पेशंट तपासलेले आहेत आणि अगदी 1 दिवसाच्या बाळापासून 13 वर्षाच्या मुलांपर्यंत म्हटल्यानंतर खूप मोठा प्रवास आहे तुमचा. अनेक लहान मुलांच्या अनेक विकृती प्रकृती तुम्हाला समजलेल्या आहेत. तर एखादा क्षण तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण तुम्ही काय सांगाल? एक बाळ होता, 6 वर्षाचा मुलगा. त्याचा मेंदूचा अर्धा भाग हा जन्मजात नव्हता. त्याच्यामध्ये व्हेंट्रिक्युलर पेरिटोनियल शंट होता. त्यामुळं त्याचा उपचार करणं आणि त्याच्या आरोग्याच्या संबंधित ज्या रिस्क होत्या त्या खूप जास्त होत्या. ते मूळचे मुंबईचे होते. त्यांनी मुंबई, बेळगाव, पुणे, कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी दाखवलं. पण काही ठिकाणी पालकांचा आरोग्याशी किंवा असणाऱ्या रिस्कशी धोका असल्यामुळं त्यांनी उपचार थोडा पुढे मागे झाल्यामुळं दाताची समस्या आणखीनच खराब झाली. आणि उपचार करणं गरजेचं होतं, पण त्या मुलगाची आरोग्याची कंडिशन अशी होती की त्याला पूर्ण बोलीखाली उपचार देणं गरजेचं होतं आणि तो खूप हाय रिस्क होता. तो 6 तासाचं ऑपरेशन करून साधारणपणे 10 रूट कनाल, सिमेंट आणि कॅप आम्ही काही केल्या. 5 दात काढावे लागले. पण तो बाळ सुखरूप आहे. गेल्या 4 वर्षात तो फॉलोअप आपल्याला देतो आहे. आता लेटेस्ट फोन पण झाला कोविडमध्ये. तुम्ही धाडस केलं, तुम्ही रिस्क घेतली. कॅल्क्युलेटेड रिस्क असते. आपण बालतज्ञांचा सल्ला घेतो, भूलतज्ञांचा सल्ला घेतो, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट यांचा सल्ला घेतो त्या अशा केसेसमध्ये. आणि अशा मुलांना आरोग्य पुरवणं हे आपली जबाबदारी आहे. त्यांचा बाकीच्या तक्रारी आहेत, रिस्क आहे, चॅलेंजिंग आहे ते, पण ते केलं पाहिजे. नक्की केलं पाहिजे. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आज डॉक्टर अनिल पाटील म्हणजे प्रसिद्ध दंत बालरोग तज्ज्ञ म्हणून तुमचा एक ब्रँड आहे आणि जवळजवळ 3-4 जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात. तर डॉक्टर अनिल पाटील हे घडण्यामध्ये बऱ्याच जणांचं योगदान असेल, तर काय सांगाल? कुटुंबाचं योगदान तर आपल्याला नाकारता येत नाही. माझा मोठा भाऊ विजय पाटील, जे आता परिवहन अधिकारी आहेत गव्हर्नमेंटमध्ये. माझे आई वडील, आई गृहिणी आहे पण संस्कार आणि शिक्षणाचं, अभ्यासाचं महत्त्व त्यानेच दिलं. आणि त्यानंतर मी जसं सांगितलं, माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापक, सिनियर मंडळी यांचं मार्गदर्शन तर लाभतं. त्याच्यानंतर इस्लामपूरचे डॉक्टर सुहास कुलकर्णी सर. त्याच्यानंतर माझे मुंबई विद्यापीठातले जे गाईड आहेत डॉक्टर S.G. दामले सर. त्यांनी काम करण्याची त्यांची प्रचंड मानसिकता
ते स्वतः मुंबई महानगरपालिकेचे जॉईंट म्युनिसिपल कमिशनर मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थ होते. ते स्वतः 18 तास काम करायचे, कंटिन्युअस मीटिंग, वेगवेगळ्या पदावरची कामं करायचे. त्यांनी बरीच पुस्तक प्रकाशित केली, जर्नलचं एडिटिंग केलं. त्यांचा कामाचा आवाका, अनुभव आणि शिस्त म्हणजे लहान असताना 5वीला असताना जी शाळेतल्या शिक्षकांची शिस्त होती त्याच्यापेक्षा त्यांची शिस्त करडी होती. त्यामुळे त्या खुशीमध्ये आम्ही घडलो. त्यामुळं एक प्रकारचं आयुष्यात कामाला कंटाळा करायचं नाही, जे काम करेल ते परफेक्ट करायचं, मनापासून करायचं आणि त्या कामाचा आनंदही आला पाहिजे, की आपल्याला स्वानंद मिळाला पाहिजे की हे काम चांगलं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे माझी अर्धांगिनी डॉक्टर अपर्णा पाटील, ती स्वतः एक डेंटिस्ट आहे. ती माझ्या हॉस्पिटलमध्ये, माझ्या पेशंट हँडलिंगमध्ये, पेशंटच्या चिमुकल्यांच्या ह्या उपचारांमध्ये आणि त्याचबरोबर माझी कौटुंबिक जबाबदारीमध्ये पूर्णपणे सहकार्य दिल्यामुळे हे सगळं शक्य आहे. आणि आपले जे परिसरातले डेंटिस्ट, डॉक्टर किंवा पिडियाट्रिशियन आहेत, ह्या सगळ्यांनी जे वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन दिलंय त्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो. कारण का त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे घडू शकत नाही. डॉक्टर अनिल पाटील ब्रँड तयार झाला नसता. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर गेल्या 13 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमची प्रॅक्टिस सुरू आहे आणि अतिशय आनंदानं ती तुम्ही करत आहात. अनेक बालकांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद फुलवलेला आहे आणि पालकांना सुद्धा त्या चिंतेतून तुम्ही मुक्त केलेलं आहे. तर इन फ्युचर प्लॅन्स तुमचे आता काय राहतील, भविष्यात वाटचाल कशा पद्धतीनं आहे? इन फ्युचर म्हटलं तर स्वतःचं जे आता जे युनिट आहे त्याच्यामध्ये जागेच्या अभावामुळे काही नवीन मशीन्स किंवा स्वतःचं इंडोर फॅसिलिटी आणि लेझरच्या मल्टिपल युनिट किंवा पूर्ण बोलिकालीय शस्त्रक्रियेसाठी जी लागणारी आणखी ऑपरेशन थिएटर आहे मोठं, ह्या सगळ्या यंत्रणा उभारून की जेवढं आपल्या समाजाला आपण देणं लागतो, काही अंशी आपण ह्या समाजाकडून काहीतरी घेतलेलं आहे. हे व्यवसाय असेल, शिक्षण असेल, ह्याच्या माध्यमातून, तर ते आपल्याला थोडंफार पुन्हा सामाजिक कार्य करून आपल्याला थोडंफार ते पुन्हा आपल्याला दातृत्वाचं गरज आहे. त्यासाठी आपण काही पुढे उपक्रम करणार आहे. अच्छा. खूप छान डॉक्टर. लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत, आपली उत्तुंग भरारीची डॉक्टर स्पेशल मुलाखत. तर या सर्व दर्शकांना जाता जाता चिमुकली पण आपली मुलाखत अगदी आवर्जून पाहायला लागलेले आहेत. काय सांगाल तुमच्या मित्रांना? ही चॉकलेट, बिस्किट, बेकरीचे पदार्थ कमी खा, आवडत असतील तर ते लिमिटमध्ये खा आणि खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करा. ब्रश करताना फ्लोराईडचे टूथपेस्ट वापरा. पालकांचा सल्ला ब्रश करताना किंवा पौष्टिक जेवण खाताना नक्की ऐका आणि आरोग्यपूर्ण सदृढ राहा. आणि माझी उपचारांची गरज कधीच पडू नये अशी मी विनंती करतो तुम्हाला. खूप छान डॉक्टर. मित्रांनो, खरोखर बाल दंतरोग तज्ज्ञ होणं हे खूप अवघड काम आहे. कारण 1 दिवसाच्या मुलावरती, बाळावरती उपचार करणं बघा किती अवघड असेल. आणि हे डॉक्टर अगदी सराईतपणे करत आहेत. ते MDS आहेत आणि अतिशय उत्कृष्ट उपचार पद्धती आपल्याला चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक मराठा समाज भवनच्या समोर ST स्टँड रोड, सांगली इथं सध्या सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण दातांचा हलगर्जीपणा करू नका. दातांचं आरोग्य जपा. 2 वेळ ब्रश आवर्जून करा. आणि आज डॉक्टर आपल्या इथं आले, आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली, त्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे डॉक्टरांचे आपण हार्दिक आभार व्यक्त करा. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू सर. आणि हे होते प्रसिद्ध बाल दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील. मित्रांनो, डॉक्टर होणं सोपं आहे, उपचार करणं सोपं आहे, पण डॉक्टरांच्या उपचाराच्या सोबतसुद्धा मानसिक डॉक्टर होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण त्या मुलांचं मानसिक आरोग्य समजून घेणं, त्यांच्याशी त्या पद्धतीने हितगुज करणं हे सर्वात अवघड आणि कौशल्यपूर्ण बाब आहे. आणि ते डॉक्टर अनिल पाटील करत आहेत. त्यामुळे तुमच्या बाळाचं जर काही आजारपण असेल तर नक्कीच अवश्य क्लिनिकमध्ये जा आणि चांगले उपचार करून घ्या. आणि तुमच्या आरोग्याची महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दातांची काळजी घ्या की जे आयुष्यभर तुम्हाला साथ देतील. आज डॉक्टर इथं आले, आपल्याला दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल आपण आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि पुन्हा भेटूया अशाच दिलखुलास व्यक्तीला पुढच्या रविवारी. तोपर्यंत पाहत राहा उत्तुंग भरारी. नमस्कार.